Okay. Next portion of the Bharatiya Nyaya Samhita is kidnapping, abduction, slavery, and forced labor. Okay? Slaving, kidnapping, abduction करणे, abducting and forced labor, bonded labor ज्याला आपण म्हणतो. ह्या 4 ऑफेन्सेस या चॅप्टर मध्ये इथे डिस्कस करण्यात आलेले आहे. पहिला आहे किडनॅपिंग, जो 363 मध्ये आधी होता इंडियन पिनल कोड मध्ये. आता मात्र 137 मध्ये इथे दिलेला आहे. थोडेसे सेक्शन्स जे आहेत तुम्हाला चॅलेंजिंग होणार आहे, पण ज्यांनाही आता मेन्स नाही द्यायचे, ज्यांना डायरेक्टली प्रिलिम्स द्यायचे त्यांना काहीच जुने पुस्तकं काढू नका किंवा त्यांचा यूज करू नका. सरळ सरळ आपल्याला नवीनच प्रमाणे अभ्यास करायचा. त्यामुळे आधी कोणते सेक्शन्स होते, आता काय, याच्याशी काहीही आपला संबंध आता नाही आहे. किडनॅपिंग इज ऑफ टू काइंड्स, दॅट इज किडनॅपिंग फ्रॉम इंडिया अँड किडनॅपिंग फ्रॉम द लॉफुल गार्जियनशिप. थोडंसं जर प्रॅक्टिकली बघायचं झालं आणि डेप्थमध्ये जायचं असतं, किड शब्द आहे इथे, किड. किडनॅपिंग, किडला नॅपिंग करून घेणे असा याचा अर्थ. या शब्दातनं हा किडनॅपिंग शब्द आपल्याकडे आलेला आहे. बट किडनॅपिंग जरी शब्द असेल, पण तरी हा फक्त किड पुरताच मर्यादित नाही आहे किंवा लिमिटेशन्स मध्ये नाही आहे. छोट्याशा मुलालाही पकडून नेलं, नॅप करून नेलं तरी त्याला किडनॅपिंगच म्हणणार. मोठ्यांनाही नेलं तरी किडनॅपिंगच म्हणण्यात येणार आहे. असे काही प्रकार इथे आपल्याला दिसत नाही. बट 2 प्रकार आहेत जे की इंडियामधून दुसरीकडे कुठेतरी किडनॅप करून घेऊन जाणे, किंवा मग इंडियामध्ये जरी किडनॅपिंग केलं त्याला किडनॅपिंग फ्रॉम द गार्जियनशिप म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीला इथून इंडियामधून किडनॅप करून जर बाहेर देशात नेलं, इंडियाच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर नेलं, तर त्याला किडनॅपिंग फ्रॉम इंडिया म्हटलं जाईल. आणि इंडियामध्येच किडनॅप केलं पण विदाउट द लॉफुल गार्जियनशिप परमिशन, तर त्याला आपण किडनॅपिंग फ्रॉम द लॉफुल गार्जियनशिप असं म्हणतो. सो whoever conveys any person beyond the limits of India, कोणीही कन्वे करून घेऊन जाते. कन्वे इन द सेन्स की इंटिमेट करून कुठल्याही प्रकारे आपण म्हणू शकतो की इंड्यूस करून, ठीक आहे, कन्वे इन द सेन्स की इंड्यूस्ड करून. Any persons beyond the limits of the India, okay, beyond the limits of the India without the consent of that persons or of some persons legally authorized to consent on the behalf of that person is said to kidnap that person from India. 2 kinds आहे. This is the kidnapping from India. This is kidnapping from India and this is kidnapping from the lawful guardianship. A आणि B मध्ये इथे डिवाइड करून सांगितलं. कोणत्याही व्यक्तीला तुम्ही बियॉन्ड द लिमिट्स ऑफ द इंडियाच्या बाहेर घेऊन जात आहात किडनॅप करून, त्या पर्सनच्या कन्सेंट शिवाय, आणि जर तो पर्सन लहान असेल, मायनर असेल किंवा अनसाउंड माइंड असेल वगैरे, तर लिगली ऑथराइज्ड जो पर्सन आहे, मग त्याचे पॅरेंट्स असेल किंवा कोणीही असेल, त्या पर्सन्सच्या ऑथॉरिटीमध्ये तो आहे, त्यांच्या कन्सेंट शिवाय जर तुम्ही घेऊन जात आहात, तर दिस इज कॉल्ड किडनॅपिंग फ्रॉम इंडिया. इंडियाच्या बाहेर नेणं गरजेचं आहे, तरच किडनॅपिंग फ्रॉम इंडिया होईल, अदरवाईज नाही होणार. सेकंड पोर्शन आहे हुएवर टेक्स ऑर एंटाइस एनी चाइल्ड. हुएवर टेक्स, कोणीतरी घेऊन जातं एंटाइस करून. एंटाइस मीन्स काय, चॉकलेट्स वगैरे देऊन किंवा काहीतरी भूल पाडून त्या चाइल्डला घेऊन जात आहे. चाइल्ड ऑर एनी पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, एखाद्या चाइल्डला घेऊन जात आहे किंवा असा पर्सन आहे कितीही वय असू द्या त्याचा, पण तो अनसाउंड माइंड आहे. आउट ऑफ द कीपिंग ऑफ द लॉफुल गार्जियन, कोणत्याही लॉफुल गार्जियनच्या पोझिशनमधून त्याच्यापासून दूर घेऊन जात आहेत. ऑफ सच अ चाइल्ड ऑर अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड विदाउट द कन्सेंट ऑफ सच अ गार्जियन. आता इथे चाइल्डची कन्सेंट मॅटर्स करणार नाही, बिकॉज चाइल्डची कन्सेंट ऑलवेज वॉइडच असते. त्यामुळे लॉफुल गार्जियनचीच कन्सेंट इथे महत्वाची आहे. आणि विदाउट द लॉफुल गार्जियन परमिशन जर तुम्ही एखाद्या चाइल्डला किंवा अनसाउंड माइंडला घेऊन गेलात, टेक्स अवे किंवा एंटाइस केला आहात विदाउट द कन्सेंट ऑफ लॉफुल गार्जियन, तर या प्रकारच्या किडनॅपिंगला किडनॅपिंग फ्रॉम द लॉफुल गार्जियनशिप असं म्हणतात. लक्षात घ्या प्रॉपरली की आपल्याला एक्झॅक्टली किडनॅपिंग आल्यानंतर एक किडनॅपिंगचा जो पूर्ण प्रोव्हिजन आहे किंवा पूर्ण सेक्शन आहे, तो डोळ्यासमोर राहणं अत्यंत गरजेचं असतं. मी जसं सांगत जाते रोज रोज तुम्हाला की आपल्याला अभ्यास असाच करायचा. मला किडनॅपिंग बद्दल विचारलं कोणी किंवा मला किडनॅपिंग बद्दल 2 पेजेस लिहायला सांगितलं किंवा किडनॅपिंग बद्दल मला जर एक प्रिलिम्स मध्ये 4 MCQs आले, तर मी ते कसे कव्हर करणार? तर मला ते पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे.
किडनॅपिंग हे 2 काइंड्समध्ये आहे. एक तर किडनॅपिंग फ्रॉम इंडिया अँड किडनॅपिंग फ्रॉम दी लॉफुल गार्जियनशिप. इंडिया म्हणजे कोणत्याही पर्सनला, ठीक आहे, किंवा अशा पर्सनला जो की एखाद्या लिगली ऑथराइज्डच्या अथॉरिटीमध्ये पोझिशनमध्ये आहे, त्या स्वतःच्या कन्सेंट शिवाय किंवा त्या ऑथराइज्ड पर्सनच्या कन्सेंट शिवाय इंडियाच्या बाहेर घेऊन जाणे, इट्स कॉल्ड कन्वे करून घेऊन जाणे, इट्स कॉल्ड द किडनॅपिंग फ्रॉम द इंडिया. सेकंड आहे की एखादा चाइल्ड किंवा अनसाउंड माइंड पर्सन एखाद्या लॉफुल गार्जियनशिपच्या पोझिशनमधून घेऊन जाणे विदाउट द परमिशन्स ऑफ दॅट लॉफुल गार्जियनशिप किंवा गार्जियन. दिस इज कॉल्ड द किडनॅपिंग फ्रॉम द लॉफुल गार्जियनशिप. दिस इज द 2 काइंड्स ऑफ द किडनॅपिंग. क्लिअर? इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे? येस मॅम. आता आम्ही सहज इतकं लिहू शकतो किंवा याच्याबद्दल कोणताही MCQ झाला तर आम्ही ते सॉल्व्ह करू शकतो. एक एक्सप्लेनेशन आणि एक एक्सेप्शन इथे त्यांनी दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हटलं आहे की लॉफुल गार्जियनशिप म्हणजे नेमकं कोण? आई वडील, कोणते पॅरेंट्स, का मॅटर्नल वगैरे किंवा कुठलेही पॅरेंट्स असू शकतात. लॉफुल गार्जियनशिप म्हणजे एक्झॅक्टली कोण आहे? तर इन दिस क्लॉज इन्क्लूड एनी पर्सन लॉफुली इंटरेस्टेड विथ द केअर अँड कस्टडी ऑफ द चाइल्ड ऑर अदर पर्सन. कंपल्सरी नाही आहे की लॉफुल गार्जियनशिप मीन्स आई वडील पॅरेंट्सच असावे. लॉफुल गार्जियनशिप याचा अर्थ होतो की सध्या राईट नाव ॲट द टाइम ऑफ कमिटिंग द ऑफेन्स द चाइल्ड इन होम पोझेशन और केअर और कस्टडी, ज्याच्याकडे ही कस्टडी अँड केअर सोपवली आहे किंवा त्या चाइल्डची कस्टडी अँड केअर ज्या व्यक्तीच्या हातात आहे तो व्यक्ती इथे लॉफुल गार्जियनशिप. मग ते पॅरेंट्स असू शकतात, मग ते हॉस्टेलवर असेल तर हॉस्टेल्स ऑथॉरिटी असू शकतं, स्कूल टाइममध्ये स्कूलची ऑथॉरिटी जी आहे ती याची लॉफुल गार्जियन आहे. ठीक आहे की नाही? सो दिस इज द लॉफुल गार्जियन. नाव एक एक्सेप्शन इथे दिलेलं आहे. अनेक वेळा आपण बघतो की डायव्होर्सचं मॅटर सुरू आहे. असे इन्सिडेंट झालेले आहेत. कोर्टमध्ये आई चाइल्डला घेऊन येते, मुलाला आपल्या, आणि वडील तिथून मुलाला घेऊन निघून जातात किंवा वडील मुलाला कुठेतरी ज्यूस प्यायला नाश्ता करायला नेतात. हे इन्सिडेंट ॲक्च्युअलमध्ये घडलेले आहे. आणि म्हणता आरडाओरडा होतं, मुलगा हरवला, मुलगा हरवला. मग पोलिसांना बोलवण्यात येतं आणि मग शोधाशोध घेतली की आजूबाजूला कुठेतरी तो छोटा मुलगा आपल्याच वडिलासोबत, जे की तारखेवर दोघेही आई वडील कोर्टात आलेले आहेत, त्याच्यासोबत तो गेलेला असतो बाहेर. इज दिस ऑफेन्स ऑफ किडनॅपिंग? नो. का? कारण इंटेन्शनली इंटाईस करून नेलेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारे इंटेन्शन नाही आहे. अँड द फादर इज ऑल्सो काय आहे? लॉफुल गार्जियनशिप आहे. म्हणून म्हटलं आहे की अशा प्रकारचे जर ऑफेन्स असेल तर त्यांना ऑफेन्सेस म्हणता येणार नाही किडनॅपिंगचे. लॉफुल गार्जियनच कधी किडनॅपिंग करू शकतं का? नाही करू शकत. लॉफुल गार्जियनशिप काय करू शकतं? डेफिनेटली कन्फाईन करू शकतं, अबडक्शन करू शकतं. दिस क्लॉज does not extend to the act of any person who in good faith. जो पर्सन हा जो क्लॉज आहे तो अशा पर्सनवर एक्सटेंड करणार नाही जो की गुड फेथ मध्ये बिलीव्ह करतो हिमसेल्फ टू बी द फादर ऑफ इलिजिटिमेट चाइल्ड. वेदर ते चाइल्ड इलिजिटिमेट असेल तरी काही फरक पडणार नाही, पण तो फादर गुड फेथ मध्ये आहे आणि त्याला वाटते की हे माझंच चाइल्ड आहे हे माहीत असल्यावर तर विषयच नाही आहे. Or who in a good faith believes himself to be entitled to the lawful custody of such a child unless such act is committed for an immoral or unlawful purpose. But again, अनलॉफुल आणि इमॉरल पर्पजसाठी जर तो ऍक्ट केला असेल तर इथे त्याला जागा नाही आहे. मग तुम्ही तुमच्या आत्ता सध्या तुमच्या डोक्यात मे बी 2 विचार चालले असेल. ते कसे? की मॅम होऊ शकतं कधी कधी काय होतं की एखादा फादरच खूप खराब असतो, तोच आपल्या मुलाला आईच्या पोझिशन मधून किडनॅप करून नेतो. आता फादर सोबत तो मुलगा मुलगी जाणारच आहे आणि मग तोच नंतर त्याला अबडक्शन किंवा स्लेव्हरिंग किंवा कुठेतरी विकतो, प्रॉस्टिट्यूट मध्ये टाकतो. अशा प्रकारच्या घटना घडतात की नाही? येस, घडतात. तर मग अशा इमॉरल आणि अनलॉफुल पर्पज साठी जर फादर जरी घेऊन गेला मुलांना, चाइल्डला आणि अनसाउंड माइंड पर्सनला, तर त्याच्यावर हा किडनॅपिंगचा सेक्शन लागेल आणि ऑफकोर्स अदरही सेक्शन्स लागतील. बट जर तो गुड फेथ मध्ये बिलीव्ह करतो की हा माझा चाइल्ड आहे, वेदर दॅट चाइल्ड इज इलिजिटिमेट ऑर लिजिटिमेट असेल मॅटर करणार नाही. त्या स्त्रीचं आणि त्या जे काही नवरा बायकोचंच लेकरू असेल किंवा वादविवादामधलं असेल तरी फरक पडत नाही, पण तो गुड फेथ मध्ये असेल आणि ते घेऊन जात असेल तर इथे हा सेक्शन त्याला इफेक्ट करणार नाही. दिस इज द एक्सेप्शन.
Now again moves toward the first, that is two types of kind, that is lawful guardianships and किडनॅपिंग फ्रॉम इंडिया. किडनॅपिंग फ्रॉम इंडिया जर असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्या व्यक्तीची कन्सेंट किंवा त्याच्या लिगली ऑथराइज्ड पर्सनची कन्सेंट घेणे गरजेचं आहे. नाही घेतली तर ऑफेन्स होईल किडनॅपिंगचा. लॉफुल गार्जियनशिपमध्ये एखाद्या साऊंड माइंड पर्सनचा किडनॅपिंग होत नाही. इथे चाइल्ड किंवा अनसाऊंड माइंडचं होतं. आणि चाइल्ड आणि अनसाऊंड माइंडची कन्सेंट ही मॅटर करत नाही. तुम्ही जर त्या चाइल्डला विचारलं की चल बाबा माझ्यासोबत येतो का, तर तो म्हणेन होच मी येतो. अनसाऊंड माइंडला विचारलं तर तोही होच म्हणेल. त्यामुळे त्याची कन्सेंट इथे मॅटर करत नाही. अँड मोर ओव्हर इथे लॉफुल गार्जियनशिपची कन्सेंट खूप मॅटर करते. विदाऊट द लॉफुल गार्जियनशिप गार्जियन परमिशन तुम्ही जर कुठल्याही चाइल्डला किंवा अनसाऊंड माइंडला घेऊन गेलात तर तो ऑफेन्स होईल किडनॅपिंगचा. ठीक आहे. नंतर एक एक्सप्लेनेशन आणि एक्सेप्शन दिलेलं आहे. आता हुएवर किडनॅप्स एनी पर्सन फ्रॉम इंडिया ऑर फ्रॉम लॉफुल गार्जियनशिप, हे सगळं न्यू मॅटर तुम्हाला दिसते. असं काही ओल्ड IPC मध्ये नाही आहे. पनिशमेंट दुसऱ्या सेक्शन मध्ये दिलेली आहे, पण इथे तसं नाही आहे. तिथल्या तिथेच पनिशमेंट आहे. हुएवर किडनॅप्स एनी पर्सन फ्रॉम इंडिया or from lawful guardianship shall be punished with imprisonment for either description for a term which may extend to 7 years and shall also be liable to fine. ओके, आयदर डिस्क्रिप्शन सिम्पल किंवा ॲज वेल ॲज रिगरस होऊ शकते. जर तुम्ही कोणत्याही पर्सनला किडनॅप केले, एनी पर्सन फ्रॉम इंडिया किंवा लॉफुल गार्जियनशिप, दोन्ही क्लॉजेसला एकच परमिशन आहे, तर त्याला पनिशमेंट होऊ शकते एक्सटेंड टू 7 इयर अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन. 7 वर्षापर्यंत तुम्हाला काय होऊ शकते, 7 वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षा होऊ शकते. अँड ऑल्सो लायबल टू फाईन म्हणजे फाईन लागणारच, फाईनवर माफी नाही. जर ऑर फाईन असले तर माफी होऊ शकते. तर किडनॅपिंग मध्ये पनिशमेंट किती आहे, 7 वर्षापर्यंत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. जर प्रिलिम्सला क्वेश्चन आला की व्हॉट इज द पनिशमेंट इन द किडनॅपिंग ऑफेन्स, सो देर इज अ एक्सटेंड टू 7 इयर म्हणजे 7 वर्षापर्यंत होऊ शकते. मॅजिस्ट्रेट 1ही वर्ष देऊ शकतात, 2ही वर्ष देऊ शकतात, 3ही वर्ष, 4ही वर्ष, 5ही वर्ष, 6ही वर्ष आणि 7ही वर्ष. 7 वर्षाच्या वर किडनॅपिंग मध्ये पनिशमेंट देता येत नाही. जर द्यायची असेल तर वेगळे सेक्शन्स इथे अजून कनेक्टिंग मध्ये लागणं गरजेचं असतं. 138 मध्ये जर आता आपण आलो, दॅट इज कॉल्ड अबडक्शन. आता किडनॅपिंग आणि अबडक्शन मध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे ते आपल्याला बघायचंय. Whoever by force compels or by any deceitful means induced any person to go from any place is said to abduct that person. Whoever by force compel, काय म्हटलंय, whoever by force compel, कोणाला तरी कंपेल करत आहात आणि कंपल्शन मध्ये ते कंपल्शन इझिली नाही आहे, बाय फोर्स आहे. आपण फोर्सची डेफिनेशन ऑलरेडी बघितली आहे. काय सांगितलं फोर्सच्या डेफिनेशन मध्ये, काहीतरी मोशन करणे, सिजेशन ऑफ मोशन करणे, काहीतरी ॲनिमलचा यूज करणे. कुठे ना कुठे इथे फोर्स यूज करून कंपेल करत आहे. लाईक एखाद्या पर्सनला जोरात धरून गाडीमध्ये टाकणे. यू नो दॅट अजय देवगनचा तुम्ही अपहरण पिक्चर बघितलाय, ठीक आहे की नाही. दिस इज कॉल्ड अबडक्शन. और बाय एनी डिसीटफुल मीन्स, डिसीटफुल धोकादायक उद्देशाने, मीन्सनी, इंड्यूस्ड करणे, साधनांनी इंड्यूस्ड करणे त्याला. एनी पर्सन टू गो फ्रॉम एनी प्लेस इज सेड टू अबडक्ट दॅट पर्सन. जा आणि गाडीत बस, नाही तर तुला गोळीने उडून टाकतो, तुझ्या घरच्यांना गोळीने उडून टाकतो. हा सुद्धा एक फोर्स आहे, हा सुद्धा एक असॉल्ट आहे. सो काय आहे डेफिनेशन अबडक्शनची, हुएवर बाय फोर्स कंपेल्स और बाय एनी डिसीटफुल मीन्स इंड्यूस्ड. हे शब्द लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. काय, फोर्स करून कंपेल करणे, डिसीटफुल मीन्स इंड्यूस करणे, एनी पर्सनला, तो कोणीही असो, चाइल्ड असो, अनसाउंड माइंड असो, मोठा पर्सन असो, कोणीही, टू गो फ्रॉम एनी प्लेस इज सेड टू अबडक्ट अ पर्सन. या प्लेसवरून तिथे जाऊन बस असं जरी सांगितलं तरी दॅट इज कॉल्ड अबडक्शन. किडनॅपिंग मध्ये फक्त इतकं दिलं की टेक्स, एंटाईस वगैरे, ठीक आहे की नाही. एखाद्या लेकराला चॉकलेट दाखवून तुम्ही सहजरित्या येऊ शकता, तिथे फोर्स यूज करण्याची गरजच पडली नाही, तर दिस इज कॉल्ड किडनॅपिंग. बट त्याला फोर्सफुली गाडीमध्ये टाकलं, त्याला फोर्स यूज करावा लागला तुम्हाला, जो की आता आपण काल फोर्स बघितला. त्याला कंपेल करावं लागलं तुम्हाला, चल बस नाही तर मारेन वगैरे. डिसीटफुल मीन्स इंड्युस्ड
डिसिटफुल मीन्स इंड्यूस करावं लागलं तुम्हाला, तर दिस इज कॉल्ड अ abduction. Clear? Now come to the 139. What is the 139? Kidnapping or maiming a child for purpose of begging. मेमिंग करणे, ठीक आहे की नाही, विकणे, मेमिंग करणे, खरीददारी करणे, ह्या सगळ्या गोष्टी मेमिंग मध्ये येतात. यू नो दॅट की थग नावाचा एक सेक्शन होता तो काढून टाकलाय आपल्या न्यू आयपीसी मधनं, बीएनएस मधनं, नाही आहे आता थग. ठीक आहे. 139 section. Whoever kidnaps any child or not being the lawful guardian of the child. जो कोणताही व्यक्ती एखाद्या चाइल्डला किडनॅप करतो जो की इथे तो त्याचा लॉफुल गार्जियनशिप नाही आहे, ऑब्टेन द कस्टडी ऑफ द चाइल्ड, आणि तुम्ही त्या चाइल्डची कस्टडी घेत आहात. क्लिअर? In order that such a child may be employed or used for the purpose of begging shall be punishable with a rigorous imprisonment for a term which shall not be less than 10 years, but which may extend to imprisonment for life and shall also be liable to fine. काय म्हटलं आहे, कोणत्याही चाइल्डला तुम्ही लॉफुल गार्जियनशिप मधनं घेऊन जात आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे तुमच्या कस्टडीचा अधिकार नाही, त्याच्यावर तुम्ही कस्टडी करून बसलाय त्या चाइल्डवर आणि त्याला बेगरिंगसाठी, भीक मागायला लावणे किंवा कुठल्या सर्कसमध्ये विकून टाकणे, अनेक अशा गोष्टी असतात, बेगिंगसाठी त्याचा यूज करत आहे. यू नो दॅट की छोटे छोटे मुलं तुम्ही बघता, काही काही मुलं तर हिंदी साईड बिहारी वगैरे बोलतात, तुम्हाला रस्त्यावर पैसे मागतील, त्या ज्या की कॅरेज बॅग असतात, ठीक आहे की नाही, त्या विकतील. बाकी असे जे छोटे छोटे मुलं तुम्हाला दिसत आहेत ना, तर याच्यामध्ये कधी तुम्ही ऑब्झर्वेशन केलंय का की काही काही लोक तर बिहारची लँग्वेज बोलतात, छोटे छोटे मुलं, मग हे आले कुठून, कोण आहे यांचे पॅरेंट्स, काहीच पता नाही आपल्याला, आहे का काही माहिती नाही. मग हे जे चाइल्ड बेगिंग साठी आणले जातात, किडनॅप करून, मेमिंग करून, ठीक आहे की नाही, फॉर द पर्पज ऑफ द बेगिंग, सो अशा लोकांना ज्यांनी हे केलंय तर त्यांना पनिशमेंट होणार आहे, बट ही पनिशमेंट आयदर डिस्क्रिप्शनची नसते, ही रिगरस पनिशमेंट असते, हार्ड लेबरची पनिशमेंट. टर्म विच शॅल नॉट बी लेस दॅन 10 इयर, जी की 10 इयरच्या कमी तुम्हाला होणारच नाही, प्रश्नच नाही. जर गुन्हा प्रूफ झाला, जर तुम्हाला कन्व्हिक्शन द्यायचं असेल मॅजिस्ट्रेटला, म्हणजेच सेशन ट्रायल आहे, आणि या सेशन ट्रायलमध्ये 10 वर्षाच्या वरच पनिशमेंट होईल आणि ती इम्प्रिझरमेंट ऑफ लाईफ पर्यंत जाऊ शकेल, आणि डेफिनेटली रिगरस इम्प्रिझरमेंट आहे, सिम्पल नाही. अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन, फाईन तर आहेच. ठीक आहे. किडनॅपिंगची पनिशमेंट आपण बघितली किती आहे, किडनॅपिंग मध्ये 7 वर्षापर्यंत. त्यानंतर आपण आलो खाली अबडक्शन मध्ये आलो. अबडक्शनची यांनी डेफिनेशन सांगितली आणि नंतर मग यांनी सांगितले की हुएवर किडनॅप एनी चाइल्ड. ठीक आहे, तर मग आता पुढे येऊया. Whoever maims any child in order that such a child may be employed or used for the purpose of begging shall be punishable with the imprisonment which shall not be less than 20 years, but which may extend to life, which shall mean imprisonment for a remainder of person's natural life and with a fine. Whoever maims, maiming करणे, एखाद्या चाइल्डला विकणं किंवा त्या पर्पजसाठी, ठीक आहे की नाही, आणि मेमिंग करणे मीन्स कधी कधी याच्यामध्ये किडनॅप वगैरे पण काढण्यात येतात. भीक मागण्यासाठी चाइल्डची तस्करी करणे आपण याला म्हणतो. तर याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 20 वर्षाच्या आत पनिशमेंट होणारच नाही, झाली तर ती नॅचरल लाईफ, म्हणजे तुम्हाला इथे कम्युटेशनचाही अधिकार नाही. ठीक आहे. Where any persons not being the lawful guardian of a child employs or uses such a child for the purpose of begging, जो कोणी लॉफुल गार्जियन नाही आहे आणि तो भीक मागण्यासाठी, बेगिंगसाठी त्या चाइल्डचा यूज करतो, it shall presumes unless the contrary is proved that the kidnapping or otherwise obtain the custody of such a child in order that such a child might be employed or used for the purpose of begging. Definitely जो कोणीही असा यूज करताना दिसेल आणि तुम्ही जर लॉफुल गार्जियनशिप नाही आहे असं जर कोर्टाला कळलं तर डेफिनेटली कोर्ट प्रिझ्युम करेल की तुम्ही बेगिंगसाठीच त्या चाइल्डला कस्टडीमध्ये ठेवला आहे. दिस इज द प्रिझुम्पशन, इट्स अ शॅल प्रिझ्युम. नाउ बेगिंग म्हणजे काय, बेगिंग मध्ये काय काय प्रकार येतात, तर इथे एक्सप्लेनेशन दिलंय की बेगिंग म्हणजे काय एक्झॅक्टली.
soliciting or receiving alms in a public place, whether under the pretense of the singing, dancing, fortune telling, performing tricks, or selling articles or otherwise. सॉलिसिट करणे. व्हॉट इज मीन बाय सॉलिसिट करणे? की मागणे, भीक मागणे किंवा रिक्वेस्ट करणे, दया याचना करणे. रिसिविंग आल्म इन अ पब्लिक प्लेस. रिसिविंग आल्म मीन दया करा आमच्यावर, लाईक दॅट. वेदर अंडर द प्रिटेन्स ऑफ सिंगिंग, गाणे म्हणून, ठीक आहे की नाही, डान्स करून. तुम्हाला माहिती गाणे म्हटले जातात सर्कसमध्ये, रोडवर, की गाणे म्हणून पैसे मागण्यात येतात. डान्स करून मागतात. फॉर्च्यून टेलिंग, लाईक यू नो दॅट, की द्या प्लीज, मी आंधळा आहे, 2 दिवस झाले जेवलो नाही वगैरे, हे सगळं ट्रेनिंग त्यांना दिली जाते. परफॉर्मिंग ट्रिक्स, काही ट्रिक्स दिल्या जातात, की जायचंच नाही पैसे दिल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत. यू नो दॅट, की जेव्हा एखादा छोटा मुलगा तुमच्याकडे भीक मागायला येत असेल, येस, आपण असं म्हणू शकत नाही की प्रत्येकच या या, यांच्या युनिट्समधनंच आलेले आहे किंवा बेगिंगच्या ऑफेन्समधनं आलेले आहे. बट काही लोक असे असतात की त्यांना ट्रेन केलं असतं अशा ट्रिक्स देऊन, की कुठल्याही प्रकारे जायचंच नाही, पैसे मागायचेच त्यांना. और सेलिंग आर्टिकल्स, छोटे छोटे, छोटे छोटे, माहितीये तुम्हाला, खेळणी विकायला लावतात, फुगे विकायला लावतात, बलून्स विकायला लागतात. जसं की ते मी तुम्हाला आता सांगितलं, की कॅरी बॅग्स दिल्या जातात, ठीक आहे की नाही, कॅरेज बॅग्स वगैरे, ठीक आहे की नाही. त्यानंतर सेलिंग आर्टिकल्स अँड अदरवाईज एक्सेट्रा, ह्या सगळ्यामध्ये बेगिंग, हे सगळ्या गोष्टी बेगिंगमध्ये सामील आहे. एंटरिंग ऑन एनी प्रायव्हेट प्रिमायसेस फॉर द पर्पज ऑफ सॉलिसिटिंग ऑर रिसिविंग आर्म, कुठल्याही प्रकारे कोणाच्याही घरात घुसवलं जातं प्रायव्हेट प्लेसमध्ये, मग त्यांच्याकडून काही छोट्या छोट्या वस्तू चोरून घेऊन येण्यास सांगितलं जातं त्यांना. एक्सपोजिंग और एक्झिबिटिंग विथ द ऑब्जेक्ट्स ऑफ ऑब्टेनिंग और एक्सटॉर्टिंग आर्म्स, ठीक आहे की नाही. एक्सपोज करणे, एक्झिबिटिंग करणे, काहीतरी खेळ दाखवणे, ऑब्टेन करण्यासाठी काय, आर्म्स एक्सपोर्टिंग, अँड सोर वाउंड इंजुरी, लाईक यू नो दॅट, की काहीतरी खेळून दाखवणे, दोरीवर चालून दाखवणे, स्वतःलाच दोरीने मारून घेणे, डिफॉर्मिटी, डिसीजेस, काहीतरी आजार दाखवणे, मी की लंगडा आहे वगैरे वगैरे, असं आंधळा आहे. वेदर ऑफ हिमसेल्फ और ऑफ एनी अदर पर्सन्स, कोणीतरी सोबत घेऊन जाणे, की ही माझी आई आहे, ही आंधळी आहे, प्लीज पैसे द्या. ह्या अशा ट्रिक्स अँड ट्रेनिंग्स आहेत. त्यानंतर कोणीतरी बंदर, पोपट घेऊन येतं, म्हणतं की हा बंदर नाचून दाखव आणि मग नंतर पैसे घ्या, लाईक दिस. ओके. युजिंग सच अ चाइल्ड ॲज अन एक्झिबिट फॉर द पर्पज ऑफ सॉलिसिटिंग ऑर रिसिविंग आर्म. सो अशा प्रकारे एक्झिबिशनमध्ये किंवा काहीही प्रकारे एखाद्या चाइल्डला यूज केलं जातं आणि त्या चाइल्डच्या वर्षावर इथे बेगिंग केली जाते. सो दिस इज कॉल्ड अ बेगिंग. क्लिअर? नाउ किडनॅपिंग और abducting in order to murder or for ransom. Ransom, you know, खंडणी. खंडणी मागणे, किडनॅप करत आहात, अबडक्ट करत आहात, आणि मर्डर और टू मर्डर और फॉर रॅन्सम, तुम्हाला काहीही देणं घेणं नाही किडनॅपिंग करणारवाल्याला, अबडक्शन करणारवाल्याला. सरळ तो एक तर किडनॅप करतोय कारण याचा मर्डर करून टाकायचा आपल्याला, आपल्याला सुपारी भेटली आहे आपण म्हणतो ना, किंवा मग खंडणी मागायची, काय, रॅन्सम, पैसे मागायचे आणि सोडून टाकायचे, किंवा पैसे द्या आणि मारून टाका, वॉट एव्हर. हे खूप हिनियस क्रिमिनल्स असतात, हॅबिच्युअल क्रिमिनल्स असतात, यू नो दॅट. अपहरण मूवी बघितला असेल तुम्ही अजय देवगनचा, किती डेंजर. तर त्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये परिस्थिती जी दाखवली आहे तीच आहे. काही स्टेट्स आहेत आपले भारतामध्ये, एक पर्टिक्युलरली, तर तिथे अशा प्रकारचे खूप जास्त गोष्टी चालतात. Whoever kidnaps or abduct any person in order that such a person may be murdered or may be so disposed of as to be put in a danger of being murdered shall be punished with imprisonment for life or rigorous imprisonment for a term which may extend to 10 years and shall also be liable to fine. ह्या उद्देशाने जर तुम्ही हे किडनॅप केलं असेल तर तुम्हाला एवढी पनिशमेंट आहे. बट जर हे क्राईम केलं असेल तर डेफिनेटली मर्डरचे सेक्शन लागणार, खंडणी मागली असेल तर खंडणीचे सेक्शन्स तुमच्यावर लागणार आहेत. इलस्ट्रेशन इथे दिलं, ए किडनॅप jades फ्रॉम इंडिया intending or knowing it to be likely that jade may be sacrificed to an idol, A has committed the offense defined in this section. काय म्हटलंय, एनी किडनॅप केलंय झेडला इंडियामधून आणि इंटेन्शन आणि नॉलेज आहे की लाईकली दॅट द सॅक्रिफाईस्ड टू द टू अन आयडॉल. ओके. अँड ए हॅज कमिटेड द ऑफेन्स डिफाइनिंग दिस सेक्शन.
forcibly carries or entices B away from his home in order that B may be murder. A has committed the offense defined in this section. घरातनं किडनॅप करून इंटाईज करून नेलेलं आहे आणि मर्डर करण्याचा उद्देशाने. सो दिस इज द किडनॅपिंग फ्रॉम दिस सेक्शन. सो दिस इज द बोथ इलिस्ट्रेशन. कम टू द सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 140. 140चा 1 बघितला आपण, त्यानंतर 140चा 2 सबसेक्शन आपल्याला बघायचं आहे. Whoever kidnaps or abducts any person or keeps a person in detention after such a kidnapping or abduction. काय म्हटलं? Whoever kidnaps or abducts. सगळे सेक्शन आता इथे एकत्र एकत्र दिले किडनॅपिंग अबडक्शनचे. किडनॅप करताय, अबडक्ट करताय अँड पर्सन एनी पर्सनला और कीप्स अ पर्सन इन अ डिटेन्शन आफ्टर सच अ किडनॅपिंग और अबडक्शन. डिटेन करून ठेवलंय, डांबून ठेवलंय, कोंडून ठेवलंय. आता उद्देश तुमचा पूर्ण होईपर्यंत, पैसे येईपर्यंत तुम्ही त्याला कन्फाईन आणि डिटेनच करून ठेवणार आहात. अँड थ्रेटन टू कॉज डेथ. आणि धमक्या देत आहे काय की याची डेथ करून टाकतो, याला हर्ट करतो, काय पैसे द्या, व्हॉट एव्हर तुमचं जे काही म्हणणं आहे. By his conduct gives rise to the reasonable apprehensions that such a persons may be put to death or hurt. आणि त्या पर्सनला अप्रहेन्शन देतात, त्याच्या फॅमिलीलाही अप्रहेन्शन देत आहे की आम्ही त्याला डेथ करू किंवा हर्ट करू अशा प्रकारची. इन ऑर्डर टू कंपेल द गव्हर्नमेंट और एनी फॉरेन स्टेट और इंटरनॅशनल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. इवन गव्हर्नमेंटलाही तुम्ही धमक्या देतात. अनेक गोष्टी असतात अशा की गव्हर्नमेंटला लोक धमक्या देतात एखाद्या आर्मी ऑफिसरला किडनॅप करून. अदर पर्सन्स टू डू और abstain फ्रॉम डुईंग एनी ॲक्ट और टू पे अ रॅन्सम. पैसा द्या, खंडणी द्या. शॅल बी पनिश्ड विथ डेथ, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ अँड शॅल बी ऑल्सो बी लायबल टू फाईन. अशा प्रकारचा गुन्हा जर केला असेल कोणी तर तुम्हाला सरळ सरळ विथ डेथ पनिशमेंट होऊ शकते, इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन. क्लिअर? Whoever kidnaps or abducts any persons with intent to cause that persons to be secretly or wrongfully confined. एखाद्या पर्सनला सिक्रेटली अँड रॉंगफुली कन्फाईन करून ठेवला, किडनॅप आणि अबडक्ट करून. सिक्रेटली अँड रॉंगफुली कन्फाईन करणे याचा अर्थ की तिथे कोणीही ये जा नाही करू शकत, अशा कुठल्या तरी खंडरमध्ये नेऊन किडनॅप करून ठेवलंय. तर अशा सिक्रेट प्लेसवर जर कोणाला कन्फाईन करून ठेवलाय किडनॅप करून, तर त्या व्यक्तीला पनिशमेंट होईल. Shall be punished with imprisonment for either description for a term which may extend to 7 years and shall also be liable to fine. Okay, now come to the next. Whoever kidnaps or abducts any person in order that such a persons may be subjected or may be so disposed of as to be put in a danger of being subjected to grievous hurt. ओके, किडनॅप केलंय, अबडक्शन केलंय आणि तुम्ही काय करताय, डिस्पोज ॲज टू पुट इन अ डेंजर, सब्जेक्ट टू ग्रीवस हर्ट करत आहेत त्याला, स्लॅवरी, अननॅचरल लस्ट वगैरे, नोविंग इट लाईकली दॅट सच अ पर्सन्स विल बी सब्जेक्टेड टू डिस्पोज ऑफ शेल. अशा प्रकारचे त्याच्यासोबत ऍक्ट तुम्ही जर केले तर तुम्हाला पनिशमेंट आहे आयदर डिस्क्रिप्शनची विच टर्म 10 years अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन. सो दिस इज 140. नाव कम टू द, आता अनेक सेक्शन्स आहेत त्याचे किडनॅपिंगचे, जे की रेग्युलर सेक्शन आपण याला म्हणतो. हे सेक्शन तुम्हाला कधी एक्झाम्समध्ये विचारले जात नाही. तुम्हाला सेक्शन एक्झाममध्ये डेफिनेशन्स, पनिशमेंट इथपर्यंतच विचारले जातात. बाकी पुढे हे सेक्शन काही कामाचे नसतात, बट आपल्याला शिकावं तर लागतंच. इम्पोर्टेशन्स ऑफ गर्ल ऑर बॉय फॉर फॉरेन फ्रॉम द फॉरेन कंट्री. इम्पोर्ट करणे बाहेर देशातनं इथे इंडियामध्ये. पहिले हा जो सेक्शन होता फक्त गर्ल्सला प्रोटेक्ट करत होता, आता हा सेक्शन बॉईजला सुद्धा प्रोटेक्ट करतो. ओके, पहिले होतं की इम्पोर्टेशन ऑफ गर्ल्स फ्रॉम द फॉरेन कंट्री, बट नाउ it will protect also the boy. Whoever imports into India from any country outside India any girls under the age of 21 year or any boy under the age of 18 year. 21 वर्षाच्या आतमधल्या मुलीला आणि 18 वर्षाच्या आतमधल्या मुलाला फॉरेन मधून, मे बी ते फॉरेनर असो इंडियन असो त्याच्याशी काही मिनिंग नाही आहे, त्या फॉरेन मधल्या चाइल्डला, म्हणजे चाइल्ड गर्ल विच इज अंडर द 21 years अँड द बॉय विच इज अंडर द 18 years old with intent that the girl or boy may be or knowing it will likely that a girl or boy will be forced or seduced to illicit intercourses with another person. It's directly means for the prostitution business साठी तुम्ही आणत आहात. Clear? Shall be punished with imprisonment which may extend to 10 years and shall also be liable to fine. सो इथे तुम्हाला ही पनिशमेंट होणार आहे.
wrongfully counseling or keeping in a confinement, kidnaps or abduct a person. काय म्हटलं, कन्सल करून ठेवणे, लपवून ठेवणे wrongfully कोणालाही, किडनॅप करून, वॉट एव्हर तुमचं जे काही डिमांड असतील, whoever knowing that any person has been kidnapped or has been abducted, wrongfully consults or confines such a person shall be punished with the same manner as it had kidnapped or abducted such a person with the same intention or knowledge or for the same purpose as that with the further consults and detaining such a person's confinement. पहिली 140 मधली जी पनिशमेंट आहे तीच पनिशमेंट होणार. मला हेच नाही कळलं की हा सेक्शन दिला कशासाठी, काही उपयोग नाही. तिथेच कन्सल हा शब्द टाकला असता तर तिथेही कंटिन्यू करता आला असता. सेक्शनचं काही इतकं नाही आहे. ट्रॅफिकिंग ऑफ पर्सन नवीन थोडेसे ऍड करण्यात आले याच्यामध्ये काही गोष्टी, दॅट इज ट्रॅफिकिंग. whoever for the purpose of exploitations, recruit, transport, harbor, transfer or receives a persons or a persons by. कोणताही व्यक्ती कोणीही एक्सप्लॉयटेशन करताय, शोषण करताय, रिक्रूट करताय, ठीक आहे की नाही, रिक्रुटमेंट होतात त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीची. ट्रान्सपोर्ट करणे, गर्ल्स बॉय ट्रान्सपोर्ट करणे, फॉर द ट्रॅफिकिंग. ट्रॅफिकिंग मध्ये अनेक गोष्टी येतात. किडनी काढणे, लिव्हर काढणे, प्रॉस्टिट्यूटच्या बिझनेसला लावणे, कुठल्याही प्रकारे दिस इज ऑल द ट्रॅफिकिंग. इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट करणे, हार्बरिंग करणे, ठीक आहे की नाही, ट्रान्सफर करणे, रिसिव्ह अ पर्सन्स और पर्सन बाय युझिंग अ थ्रेट, धमकी देऊन, युझिंग अ फोर्स, एनी अदर फॉर्म ऑफ द कोर्शन, अबडक्शन करून, प्रॅक्टिसिंग फ्रॉड, डिसेप्शन करून, लाईक मी तुझ्याशी लग्न करतो वगैरे म्हणून देतात आणि मुलींना मुंबईला वगैरे नेऊन, पुण्याला वगैरे नेऊन, मोठ्या सिटीजमध्ये नेऊन, दिल्ली वगैरेला नेऊन त्यांना प्रॉस्टिट्यूशनच्या बिझनेसमध्ये टाकतात. सो दिस इज प्रॅक्टिसिंग फ्रॉड, डिसेप्शन्स, अब्यूज ऑफ पॉवर. एखादा व्यक्ती ते पॉवरवर असेल तर तो त्याचा पॉवर जो आहे तो अब्यूज करून ट्रॅफिकिंग करू शकतो. क्लिअर. नाउ कम टू द नेक्स्ट. बाय इंड्युसमेंट including the giving or receiving of payment of benefits in order to achieve the consent of any persons having a control over the persons recruited and transported, harbored and transferred or received. Okay, so अशा प्रकारच्या इथे सगळ्या घटना घडतात. इट्स कॉल्ड कमिटिंग अ ट्रॅफिकिंग. इथे एक्सप्लेनेशन दिलेले आहेत काही, की एक्सप्रेशन एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय, शोषण म्हणजे काय. ते शॅल इन्क्लूड एनी ऍक्ट ऑफ फिजिकल एक्सप्लॉयटेशन और एनी सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, स्लॅवरी प्रॅक्टिसेस सिमिलर टू द स्लॅवरी, सर्वाइट्यूड, बेगरी अँड और फोर्स्ड रिमूव्हल ऑफ ऑर्गन्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं की लिव्हर काढणे, किडनी काढणे हे सुद्धा एक्सप्लॉयटेशन मध्ये येतं, शोषणामध्ये. सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन येतं, स्लॅवरी येतं, बेगरिंग येतं, सगळ्या प्रकारच्या कुठल्याही प्रकारचं त्यावर त्या मुलांवर अत्याचार होत आहे तर दिस कम्स अंडर द एक्सप्लॉयटेशन. ओनली नॉट ओनली द प्रॉस्टिट्यूशनसाठी नेलं म्हणूनच फक्त एक्सप्लॉयटेशन झालं, शोषण झालं म्हणता येणार. कोणत्याही प्रकाराचे ते इतके प्रकारचे आहेत त्याला एक्सप्लॉयटेशन या सेक्शन अंतर्गत म्हटलं आहे. सेकंड एक्सप्लेनेशन आहे, द कन्सेंट्स ऑफ द विक्टिम इज इममटेरियल इन अ डिटर्मिनेशन ऑफ द ऑफेन्स ऑफ ट्रॅफिकिंग. ट्रॅफिकिंगच्या ऑफेन्समध्ये कन्सेंट मॅटरच करत नाही. जर तुम्ही कोणालाही ट्रॅफिकिंगच्या उद्देशाने विथ द कन्सेंट, विदाउट द कन्सेंट घेऊन गेला आहात, लाईक तुम्ही आलिया भट्टचा गंगूबाई काठीवाडी पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये विथ द कन्सेंट शी इज अबोव द 18 इयर्स. ओके, द पर्सन इंड्युस्ड हर फॉर मॅरेज अँड टेक्स अवे फ्रॉम हर विलेज, असं काहीतरी स्टोरी आहे. तर डेफिनेटली जर ती 18 वर्षाच्या वर असेल आणि तिला जर इंड्यूस केलंय मॅरेजसाठी, एंटाईस केलं आहे आणि तुम्ही घेऊन गेलाय, तर तिची कन्सेंट होती की नाही हे मॅटरच करणार नाही. कारण तुम्ही नंतर तिचा जो एक्सप्लॉयटेशन केलेला आहे, दॅट इज सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन फॉर द प्रॉस्टिट्यूशन बिझनेस, दॅट इज मोर दॅन सफिशियंट टू प्रूव्ह द ऑफेन्स. सो त्यावेळेस तिची कन्सेंट ती गेली असं आपण तिथे डिफेन्स घेऊच शकत नाही. दिस इज टोटली इमटेरियल. सो प्रिलिमसाठी लक्षात ठेवा की इन द ट्रॅफिकिंग ऑफेन्स द कन्सेंट इज टोटली इमटेरियल, whether the person is, whether the girl is about 21 years old or the boy is about 18 years old. Whoever commits offense of trafficking shall be punished with a rigorous imprisonment for a term which shall not be less than 7 years but which may extend to 10 years and shall also be liable to fine. Okay, जर इथे तुम्हाला ट्रॅफिकिंगचा तुम्ही ऑफेन्स केलेला आहात, नॉट लेस दॅन 7 years,
आणि एक्सटेंड टू 10 अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन होणार आहे. नंतर पुढे काय काय ऑफेन्स त्याच्यासोबत केले, एक्सप्लॉयटेशन सेक्शुअली केलं का, बेगरिंग केलं का, तर ते कनेक्टेड सेक्शन लागतील. तुम्हाला असं वाटत असेल मॅडम इतक्या मोठ्या ऑफेन्सला इतकी छोटी पनिशमेंट का, तर ती ही पनिशमेंट कनेक्टिंग नंतर जोडली जाते. ठीक आहे, फक्त नेण्यासाठी त्या व्यक्तीला ही पनिशमेंट आहे, बाकी काय केलं त्याच्यासोबत त्याच्यासाठी वेगवेगळ्या पनिशमेंट्स आहेत. वेअर द ऑफेन्स इन्व्हॉल्व्स ट्रॅफिकिंग ऑफ मोर दॅन वन पर्सन, जर एकापेक्षा अनेक व्यक्तीला तुम्ही नेलं आहे ट्रॅफिक करून, इट शॅल बी पनिशमेंट विथ द रिगरस इम्प्रिझरमेंट फॉर अ टर्म. आणि या सगळ्या रिगरस इम्प्रिझरमेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. अ टर्म विच शॅल नॉट बी लेस दॅन 10 years बट विच मे एक्सटेंड टू इम्प्रिझरमेंट फॉर लाईफ अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन. ठीक आहे, हे काही तुम्हाला लक्षात ठेवण्याची तेवढी गरज पडत नाही, कारण इतक्या डीपली आपल्याला कुठे लिहायचं नसतं. आणि प्रश्न पण पनिशमेंटवर येत नाही. तुम्ही ओल्ड, तुम्हाला आत्ता जर अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ओल्ड 2008 पासून प्रिलिम्सचा एक बंच तयार करा पेपर्सचा. ऑलरेडी आपल्या ॲपवर सुद्धा प्री मटेरियलमध्ये मिळून जाईल, किंवा MPSC साईटवरही तुम्हाला मिळतात. पेपर्समध्ये जायचं आणि JMFC CGGDचे पूर्ण पेपर डाउनलोड करा आणि एक बंच करा आणि नेहमी ते 8 दिवसाला वाचत राहा. एक आयडिया येईल की कशा प्रकारचे पेपर्स असतात. वेअर द ऑफेन्स इन्व्हॉल्व्स ट्रॅफिकिंग ऑफ चाइल्ड, जर हे ट्रॅफिकिंग चाइल्डची तुम्ही केली असेल, इट शॅल बी पनिशेबल विथ द रिगरस इम्प्रिझरमेंट फॉर अ टर्म विच शॅल नॉट बी लेस दॅन 10 years बट विच मे एक्सटेंड टू इम्प्रिझरमेंट फॉर लाईफ अँड शॅल ऑल्सो बी लायबल टू फाईन. वेअर द ऑफेन्स इन्व्हॉल्व्स ट्रॅफिकिंग ऑफ मोर दॅन वन चाइल्ड, अनेक चाइल्डचं असेल, 2-3 चाइल्ड तुम्ही पळून घेऊन गेलेले आहात, तर 14 वर्षाच्या खाली नाही आणि इम्प्रिझरमेंट ऑफ लाईफ ही जाऊ शकते. If the offense is convicted, the person is convicted. Already पर्सन जो आहे तो कन्व्हिक्टेड आहे ट्रॅफिकिंगच्या गुन्ह्यामध्ये, जे की चाइल्ड, आणि परत तो गुन्हा करतोय, तर मग इथे त्याला इम्प्रिझरमेंट ऑफ लाईफ होईल आणि ती रिमाइंडर्स त्याच्या डेथ पर्यंत राहील. वेन अ पब्लिक सर्वंट ऑर अ पोलीस ऑफिसर इज इन्व्हॉल्व, जर कोणतीही पब्लिक सर्वंट किंवा पोलीस ऑफिसर या ट्रॅफिकिंग मध्ये इन्व्हॉल्व असतील, यू नो दॅट की महाराष्ट्रामध्ये हे खूप कमी प्रमाणात बघायला मिळतं, पण तुम्ही जर अदर स्टेटमध्ये गेलात ना, तर जेन्युइनली इथे आहेत ह्या सगळ्या खूप जास्त गोष्टी, आणि प्रशासन पोलीस यामध्ये इन्व्हॉल्व असतो, याच्यामध्ये ते मदत करतात. मी अपहरण पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया आली असेल. तर यांना सुद्धा चांगलीच पब्लिक सर्वंटला इथे पनिशमेंट आहे, इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ पर्यंत. ठीक आहे की नाही. त्यानंतर 144 मध्ये जर आलो आपण, तर एक्सप्लॉयटेशन ऑफ अ ट्रॅफिक्ड पर्सन, ज्या पर्सनला ट्रॅफिकिंग करून घेऊन गेलेले आहेत तुम्ही, तर त्याचं एक्सप्लॉयटेशन जर झालं तर, where knowingly having a reasons to believe that a child has been trafficked, तुम्हाला माहिती आहे की या चाइल्डला ट्रॅफिकिंग करून आणलंय, पकडून आणलंय, एंगेज चाइल्ड फॉर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, आणि ते त्याला प्रॉस्टिट्यूटच्या बिझनेससाठी यूज करताय, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, शोषण करत आहे त्याचं, इन एनी मॅनर, कुठल्याही मॅनरमध्ये करा, त्याला प्रॉस्टिट्यूशनच्या बिझनेसमध्ये टाका, डान्स बारमध्ये टाका, कुठल्याही प्रकारे, shall be punished with a rigorous imprisonment for a term which shall not be less than 5 years but which may extend to 10 years and shall also be liable to fine. आता हा ट्रॅफिकिंग करणारा नाही आहे. ट्रॅफिकिंग करून नेऊन दुसऱ्याकडे सेल केलं, विकलं किंवा त्याच्याकडे दिलं, आणि तो पर्सन सेक्शुअली एक्सप्लॉयटेशन करतो, आणि जो सेक्शुअली एक्सप्लॉयटेशन करतो त्याला माहित आहे की चाइल्ड ट्रॅफिक करून आणलेला आहे, तर त्याला ही पनिशमेंट आहे. क्लिअर. Whoever knowingly or having reasons to believe that a person has been trafficked, engage such a person for sexual exploitation in any manner, shall be punished with a rigorous imprisonment for a term which shall not be less than 3 years, but which may extend to 7 years, and shall also be liable to fine. Whoever knowingly or having reasons to believe की जो पर्सन आहे तो ट्रॅफिक्ड आहे, एंगेज सच अ पर्सन सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन मध्ये, त्याला इथे चाइल्ड दिला आहे आणि इथे कोणताही पर्सन दिलाय, तर विच एक्सटेंड टू 7 years पर्यंत ही पनिशमेंट जाऊ शकते. चाइल्ड असेल तर 10 years पर्यंत. हॅबिच्युअली डिलिंग इन स्लेव्स, स्लेवरिंग मध्ये तुम्ही हॅबिच्युअली डील करता. आता स्लेवरिंग मध्ये काय, हॅबिच्युअली इम्पोर्ट करणे, एक्सपोर्ट करणे, रिमूव्ह करणे, बाय करणे, सेल करणे चाइल्डला, ठीक आहे की नाही, आणि कोणत्याही पर्सनला, कशासाठी, एक्सप्लॉयटेशनसाठी, शोषण करण्यासाठी. ट्रॅफिक्स ऑर डील्स इन अ स्लेव्स शॅल बी पनिश्ड विथ इम्प्रिझरमेंट फॉर लाईफ or with imprisonment of either description for a term not exceeding 10 years and shall also be liable to fine. हे सगळे पनिशमेंटचे सेक्शन्स तुमचे आता आहेत. अनलॉफुल कंपल्सरी लेबर, whoever unlawfully compels any persons to labor against will of that persons, कोणालाही जबरीने तुम्ही लेबर म्हणून काम करायला लावतात, बॉन्डेड लेबर, किंवा अनलॉफुली तुम्ही त्याला काम करायला लावतात, छोट्या छोट्या मुलांना,
तर shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 1 year or fine etc. सो दिस इज अनलॉफुल कंपल्सरी लेबर सेक्शन लक्षात ठेवायचा 146. ठीक आहे. जेव्हा तुमची एक्झामचं नोटिफिकेशन येईल आणि आपले सब्जेक्ट संपेल ना, तर तेव्हा मी एक्झॅक्टली एक एक लेक्चर 2-2 लेक्चर घेणार आणि त्यावर सांगणार की कोणते सेक्शन्स आपण पाठ करायचे न्यू BNS मधनं, न्यू CRPC, न्यू एव्हिडन्स मधनं. सो दिस इज युअर किडनॅपिंग चॅप्टर. ओके. सो ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट हे आपण आता उद्या बघणार. देन ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट इतकं महत्त्वाचं नाही आहे, पण तरीही आपल्याला बघावं लागेल. काहीच नाही, पनिशमेंट्स आहे एक एक सेक्शन. ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट, आर्मी नेव्ही इथं बघितलं नाही तरी चालेल, थोडंसं शॉर्ट व्ह्यू मी तुम्हाला देईल, कारण आपल्या ते कामाचं नाही आहे. इवन ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेटही कामाचं नाही आहे. ऑफेन्सेस रिलेटिंग टू इलेक्शन्स, त्यानंतर आपण ऑफेन्सेस रिलेटिंग टू द इलेक्शन्सकडे जाऊया. तर मे बी उद्या जर थोडंसं जास्त वेळ घेतला तर हे तिन्ही पोर्शन्स आपण उद्या थोडे 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 करून संपवून टाकूया. अँड देन मग ऑफेन्सेस करन्सी नोट बँक हे तर बिलकुलच बघायची काही गरजच नाही आहे. ठीक आहे. हे सुद्धा काही कामाचं नाही आहे, कधी शिकवत पण नाही कोणी, कारण याचा उपयोग काहीच पडत आपल्याला काही नाही आहे. युझिंग गव्हर्नमेंट स्टॅम्प, इवन प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्समध्ये ते खूप काहीच येत नाही. जेवढं महत्त्वाचं आहे ते उद्या आपण इथपर्यंत कव्हर करूया, महत्त्वाचे सेक्शन, जे की मी तुम्हाला हेडिंग सांगून देईल आणि प्रॉपरली समजून सांगेल की हा सेक्शन काय आहे वगैरे. तर इथपर्यंत उद्या कव्हर जर झालं तर परवाला ऑफेन्सेस अगेन्स्ट द पब्लिक ट्रान्क्विलिटी विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स एक्झामिनेशन, इथून आपलं सुरू होईल. ठीक आहे. मी इथे व्हिडिओ ऑफ करते, काही अडचणी असेल तर